ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी, लोकनेते स्वर्गीय दशरथ तिवरे साहेब यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा शुक्रवार दिनांक 20/9/2024 रोजी वैश्य समाज हॉल शहापूर येथे संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्ताने ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्वर्गीय दशरथजी तिवरे यांच्यावरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी आमदार गोटीराम भाऊ पवार, आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांच्यासह स्वर्गीय दशरथ तिवरे साहेब यांचे सुपुत्र संजय तिवरे, राजेश तिवरे, नितीन तिवरे, समस्त तिवरे कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते यांनी केले. आपल्यावर निष्ठावंत असं प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला उभं करणारे दशरथजी तिवरे साहेब यांना खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण एक भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी खास करून उपस्थित आहात. अनेकविध आमदार खासदार ज्या शिखर बँकेमध्ये संचालक म्हणून असतात त्या ठिकाणी काम करण्याचं भाग्य आणि म्हणूनच सहकार महर्षी या नावानं आपण सर्वजण त्यांना नक्कीच आदरांजली वाहतो. पवित्र स्मृतींची ज्योत देवते अखंड आमच्यामनी, सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी. आठवणी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली, कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र साहेब श्रद्धांजली, विनम्र ही श्रद्धांजली. या श्रद्धांजली सहित या स्मरणिकेचं प्रकाशन. यानंतर या प्रसंगी ज्यांनी हे अमृत वचन या कीर्तनाच्या रूपानं आपल्याला ऐकवलं त्या सन्माननीय महाराजांचा आपणा सर्वांना वंदनीय अशा महाराजश्रींचा यथोचित सन्मान तिवरे परिवाराच्या वतीनं मी राजेंद्रजी तिवरे, संजयजी तिवरे आणि नितीनजी यांना विनंती करतो की आपल्या तिवरे परिवाराकडून महाराजींचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. या ठिकाणी विविध प्रांतातून, राजकीय प्रांतातून, विविध पक्षांच्या पलीकडे असलेलं हे नातं जपत तिवरे साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर पाहुणे, आपतेष्ट मित्रमंडळी, अतिथीगण या सर्वांना तिवरे परिवाराकडून उपस्थितीबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. महाराजश्रींचा यथोचित सन्मान या ठिकाणी तिवरे परिवाराच्या वतीनं होत आहे. अर्थात स्वर्गीय लोकनेते दशरथजी तिवरे साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने या ठिकाणी सुश्राव्य असं हरिभक्तपरायण ढोक महाराजांचं या ठिकाणी कीर्तन झालं आणि त्या कीर्तनरूपी महाप्रसादाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना येणाऱ्या जीवनात आपण काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे याचा चांगला उपदेश त्यांनी आपल्याला या ठिकाणी केला. आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की दशरथजी तिवरे साहेब हे विद्यार्थी दशकापासून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी काम केलं. मला आठवतं 1990 साली ते काँग्रेसचे युवक अध्यक्ष होते आणि त्यांच्यासोबत युवक कार्यकर्ता म्हणून मला काम करण्याची संधी त्या दिवसापासून मिळाली. एक चांगल्या जडणघडणीतला कार्यकर्ता, तालुक्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका सातत्याने त्यांची राहिली. मग ते जिल्हा परिषदचे कृषी सभापती असेल, उपाध्यक्षपद असेल, जिल्हा बँकेचे संचालक असतील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून असतील किंवा शिखर बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं. या कार्यकाळात त्यांनी नेहमीच जनतेप्रती असलेला जिव्हाळा हा जोपासण्याचं त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि आज ते निघून गेले. आपल्याला बघता बघता वर्ष झालं. आज त्यांच्या आठवणी या आपण
जेवढ्या काढतो तेवढ्या त्या कमीच असतात आणि म्हणून आज त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, त्यांचे तिन्ही चिरंजीव, सुना, नातवंड, त्यांचं कुटुंबीय हे दुःख नेहमीच त्यांच्या मनात आहे. परंतु सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या हितगुजारीने ते दुःख कसं कमी होईल यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना योग्य ते सहकार्य या ठिकाणी केलं पाहिजे. आज त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मी माझ्या बरोरा कुटुंबियाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद बंधू. या ठिकाणी ज्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं ती स्मरणिका तयार करण्यामध्ये SK फोटो स्टुडिओ अर्थातच निलेशजी आव्हाड यांचं बहुतुल्य असं योगदान आहे. त्याचप्रमाणे श्रीराम निचिते यांचं श्रीराम ऑफसेटचंही योगदान आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. यानंतर आमदार दौलतजी दरोडा साहेब. देवत्वाती प्रचिती तेथे कर माझे जुळत, या उक्तीप्रमाणे आमचे सहकारी मार्गदर्शक कैलासवासी दशरथ नारायण तिवरे यांच्याप्रती थोर कीर्तनकार, समाज प्रबोधक आदरणीय ढोक महाराज यांनी अतिशय सुत असा त्यांच्या अमृतवाणीतून आपल्या सगळ्यांना अमृत ज्ञान पाजलं. एक ज्येष्ठ नेता, शब्दाला जागणारा नेता, कृषी खाता असो, बँकिंग असो, शैक्षणिक असो किंवा सामाजिक असो, या सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उल्लेखनीय काम करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय तिवरे साहेब यांना मी मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि त्यांचे तिन्ही चिरंजीव, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांचे सर्व नातेवाईक यांना निश्चितचपणे हे 1 वर्षाचं दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देईल अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आमदार साहेबांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये वेळेचं गांभीर्य साधून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली. मनापासून धन्यवाद. यानंतर माजी आमदार आणि सर्वांना आदरस्थानी असलेले सन्माननीय गुटराम भाऊ पवार साहेब. नमस्कार मंडळी. स्वर्गवासी दशरथ भाऊ तिवरे यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण ह्या ठिकाणी जमलेलो आहोत. नुकतंच ज्यांचं कीर्तन ह्या ठिकाणी झालं, या ठिकाणी रामायणचार्य आचार्य रामनाथजी महाराज ढोक यांचं असं उत्तम प्रकारचं कीर्तन ह्या ठिकाणी झालेलं आहे आणि अतिशय प्रबोधनपर असं ज्यांचं कीर्तन ह्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना पुढं जायचं असल्यामुळे ते ह्या ठिकाणून निघून गेलेले आहेत, परंतु आपल्या सर्वांच्याच वतीनं त्यांचं मनापासून ह्या ठिकाणी आभार मानतो. स्वर्गवासी दशरथ भाऊ तिवरे यांच्या फाउंडेशनच्या वतीनं, सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं व कुटुंबाच्या वतीनं आज हा स्मृती सोहळा ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहिलेले भारत सरकारचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय पाटील साहेब, आपले या विभागातले आमदार श्री दरोडाजी, माजी आमदार श्री बरोराजी, जिल्ह्यांतून आलेले सर्व विविध पक्षाचे नेते पदाधिकारी, तालुक्यांतून आणि आजूबाजूच्या तालुक्यांतून आलेले सर्व या ठिकाणी हरिभक्त परायण सामाजिक कार्यकर्ते, दशरथ भाऊंचे सर्व स्नेही, फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तिवरे साहेबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांचा स्मृतिदिन म्हणून या ठिकाणी आज आपण कुटुंबाच्या वतीनं, फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आज सुरू आहे. त्यांचा चिरंजीव संजय असेल, राजेश असेल, नितीन असेल, त्यांचे 2 भाऊ आहेत, या सर्व मिळून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. माझ्या अगोदरच्या आजी माजी आमदारांनी
स्वर्गवासी दशरथ भाऊंच्या जीवनाचा उलगडा आपल्याला सर्वांना करून दिलेला आहे। लोकांच्यासाठी रात्रदिवस झटणारा हा कार्यकर्ता। आपल्याला माहीत आहे की सुरुवातीपासून या तालुक्याचं काँग्रेस पक्षाचा युवक अध्यक्ष, जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचा अध्यक्ष, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे पदाधिकारी, या सर्व पदांच्यामधून दशरथ भाऊंनी या जिल्ह्यामध्ये उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे आणि सर्वच जिल्हा त्यांना अतिशय जवळूनपणानं पाहत होता। रात्रंदिवस लोकांच्यासाठी झटणारा, अडचणीमध्ये मदत करणारा आणि दुसऱ्याला प्रेम देणारा असं ह्या कार्यकर्त्याचं वर्णन ह्या ठिकाणी निश्चितपणाने करता येईल। सकाळीपासून आपण पाहिलं की त्यांच्या कुटुंबामध्ये, घरामध्ये सगळ्या लोकांची त्या ठिकाणी ये जा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असायची आणि सगळ्यांचं स्वागत करणं, सगळ्यांना चहा पाणी देणं हे कुटुंबाने नित्यधडा त्या ठिकाणी घेतलेला होता। असं दिनचर्या दशरथ भाऊंची त्या ठिकाणी चालायची। रात्री 12 वाजेपर्यंत या घरामध्ये जसं पार्टीचं कार्यालय चालतंय अशा प्रकारची ये जा कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी असायची। राजू हा नोकरीला असल्यामुळं आपला मुलगा घरी आल्याशिवाय कुटुंबानी किंवा मी स्वतः भोजन करणार नाही अशा प्रकारचं पथ्य स्वर्गवासी दशरथ भाऊंनी पाळलेलं होतं आणि मी डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। 12 वाजेपर्यंत राजू आला नाही तर त्याच्यानंतर हे कुटुंब भोजन करायचं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या विचाराच्या गोष्टी व्हायच्या। अशा प्रकारची दिनचर्या आयुष्यभर त्यांनी ह्या ठिकाणी निश्चितपणानं केलेली आहे। अतिशय लोकांच्यासाठी तळमळ, लोकांचं काम व्हावं। एखादा पेशंट रात्रीचा आला आणि तो ग्रामीण रुग्णालयामध्ये गेला आणि डॉक्टर लोकांची त्यांच्याकडनं सेवा होत नसेल, काय अडचण आली तर त्यांनी बेधडकपणाने दशरथ भाऊंना फोन करावा आणि दशरथ भाऊ नुकतंच झोपलेले असले तरी ताबडतोबीनं मुलाला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये जावं आणि डॉक्टरला सांगून त्याच्यावर उपचार करावे। एवढंच नव्हे तर या हॉस्पिटलमध्ये जर उपचार होत नसतील आणि त्याला जर पुढे नेण्याची गरज असेल तर त्याला निश्चितपणानं वाहनाची उपलब्धता करून देणं आणि पेशंट तिथपर्यंत पोहोचवणं। एवढंच नव्हे, खेडेगावामधून आलेला जो पेशंट आहे त्याच्याजवळ कदाचित शहापूरच्या मर्यादेपर्यंत आणलेले पैसे असतात, पुढे जाण्यासाठी किती खर्च येणार आहे तो त्याला माहीत नाही। अशा वेळेला आपल्या खिशातले असतील ते पैसे त्या पेशंटच्या नातेवाईकाला देणं आणि आरोग्याचा उपचार करून घेणं ही दशरथ भाऊंनी केलेलं जीवनामधलं अतिशय मोठं काम आहे। आणि म्हणून शेवटी महाराजांनी आपल्याला सांगितलं की कर्म आपल्याला सोडत नाही, पण आपण आपलं काम निश्चितपणानं केलं पाहिजे। आयुष्यामध्ये प्रत्येक माणसानं जन्म आणि मृत्यू हा मृत्यूचा लोक असल्यामुळं मृत्यू कोणाला चुकला नाही। महाराजांनी सांगितलं देवाला सुद्धा तो चुकला नाही, तर आपल्या मानवाची तर हकीकतच नाही। परंतु अशा काळात दशरथ भाऊ इतक्या लवकर जातील असं वाटलं नाही। अनेक पदं त्यांनी चालवली, लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, न्याय मिळत नसेल तर भांडण्याचा प्रयत्न केला, भांडून सुद्धा न्याय कसा मिळेल असा देण्याचा प्रयत्न केला। असा एक प्रेमळ व्यक्तिमत्व असणारा, रात्रंदिवस लोकांशी झटणारा आणि दुःखाची जाणीव असणारा असला कार्यकर्ता आज आपल्यामधून सर्वांच्यामधून निघून गेलेला आहे। त्यांच्या निश्चितपणानं या तालुक्यामध्ये मी काम पाहिलेलं आहे। अनेक वेळा अडचणी आल्या, कार्यकर्त्यांनीच त्यांना निश्चितपणानं काही अडचणी आल्या, पण ते डगमगले नाहीत। अनेक पदावर जाताना शहापूर तालुक्यामध्ये ज्या ज्या काही लोकांनी जरी त्यांना काही थोडासा त्रास दिला असेल तरी पुढच्या काळामध्ये असल्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठ्या पदावर बसवण्याचं काम हे मोठ्या मनानं दशरथ भाऊंनी त्या ठिकाणी केलेलं आहे। हे सुद्धा मी त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि म्हणून रात्रंदिवस लोकांशी झटणं, लोकांच्या समस्या सोडवणं, लोकांना प्रेम देणं अशा प्रकारचं आयुष्यभर काम करणारा हा लोकनेता होता असा उल्लेख मला निश्चितपणाने या ठिकाणी करावा लागेल। गेल्या 35 वर्षामध्ये 38 वर्षामध्ये हा संबंध दशरथ भाऊंचा ना माझा या ठिकाणी आला। या मतदारसंघामध्ये स्वर्गवासी घोलपसाहेबांनी नेतृत्व केलं। 84 सालापर्यंत ते 84ला खासदार झाले। 85 साली मला ह्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळाली आणि त्यावेळेला कैलासवासी विठ्ठल भाऊ भेरे आणि कैलासवासी दशरथ भाऊ तिवरे
हे 2 तरुण फळी घेऊन हे माझ्या सोबतीला आले आणि तेव्हापासून 4 वेळेला या मतदारसंघामध्ये यशस्वी करण्याचा प्रयत्न या सगळ्या नेत्यांनी आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं. तेव्हा 35 वर्षामध्ये माणूस काय आहे, किती आपल्याला प्रेम देऊ शकतो, किती आपल्यासाठी कष्ट करू शकतो. 35 वर्षामध्ये एकही प्रसंग आमचा आला नाही की एकमेकाच्या बद्दल आम्ही दुरावा केला किंवा आम्ही कुठंतरी एकमेकाच्या बद्दल रुसलो. असा प्रेमळ व्यक्तिमत्व आज त्यांची या ठिकाणी प्रथम स्मृतिदिन आहे. तिन्ही मुलं अतिशय कर्तबगार आहेत. या ठिकाणी मी पाहिलेले राजेश जरी नोकरीला असला तरी अतिशय काम या ठिकाणी निश्चितपणाने करतो. दुसरे हे दोन्ही भाऊ आहेत, एकत्रपणानं कुटुंबामध्ये हे काम करतात. मला जाणीव आहे आमच्या बाई इंदुताई या ठिकाणी आहेत. थोडासा आजारपण असला तरी त्या काळामध्ये सुद्धा दशरथ भाऊंना मोठं पाठबळ देण्याचं काम इंदुताईंनी निश्चितपणानं केलेलं आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं, येणाऱ्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा रेपाटा करणं हे काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून सातत्यानं एखादी धर्मपत्नी पुरुषाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहते, तशी इंदुताई दशरथ भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणानं उभी राहिली. आणि दशरथ भाऊ घरात नसेल तर त्यावेळेला इतर वेळेला आलेल्या माणसाची निगा राखणं, त्याचं स्वागत करणं, अशा प्रकारचं कामसुद्धा या कुटुंबाने केलेलं आहे. तेव्हा मला अधिक बोलायचं नाही, आपल्यालासुद्धा काही लोकांना बोलायचं आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये दशरथ भाऊ हे अचानकपणानं या ठिकाणातून गेल्या वर्षी निघून गेलं. त्यांच्या जाण्यामुळं निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबाला तर दुःख होणार आहेत, पण गेली अनेक वर्ष त्यांच्यासोबत राहिलेलो जे काम त्यांच्याकडनं होत होतं ते आपण सगळ्यांनी डोळ्याला पाहिलेलं आहे. त्याची निश्चितपणानं ही पोकळी आज निर्माण झालेली आहे. अशा एका नेत्याला माझ्या मुरबाड तालुक्याच्या वतीनं, माझ्या पवार कुटुंबियांच्या वतीनं, शिक्षण संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे विचार या ठिकाणी संपवतो. धन्यवाद पवार साहेब. खरंच वाटले नव्हते कुणालाही असे अघटित घडून जाईल. चालता बोलता देव तुम्हाला घेऊन जाईल. नेतृत्व, माणुसकी आणि स्नेह यांची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात प्रथम साहेब आपलीच आठवण येईल. यानंतर माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब या ठिकाणी सन्माननीय दशरथजी तिवरे साहेब यांना आदरांजली वाहतील. या दरम्यान या ठिकाणी उपस्थित राहिलेले जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब यांचंही उपस्थित राहिल्याबद्दल तिवरे परिवाराच्या वतीनं मनापासून धन्यवाद. सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय दशरथजी तिवरे यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि स्मरणिका प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, मंचावर उपस्थित आदरणीय गोटीराम पवार साहेब, आमदार दौलतजी दरोडा, माजी आमदार पांडुरंगजी बरोरा, भास्कर जाधव, अशोक गिरनक, सर्व सन्माननीय दशरथ तिवरे साहेब यांच्यावर प्रेम करणारे सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर मागच्या वर्षी तिवरे साहेब जेव्हा आपल्याला सोडून गेले तेव्हा मी दिल्लीमध्ये असल्यामुळे गणपतींच्या दिवशी 19 तारखेला लोकसभेचं अधिवेशन होतं. नारी शक्ती वंदना हे महिलांच्या आरक्षणाचं विधेयक त्या दिवशी मोदीजींनी लोकसभेत आणल्यामुळे मी त्यावेळेला उपस्थित नव्हतो. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी किती मंडळी उपस्थित होती त्यांच्या अंत्यसंस्काराला हे पाहिलं नाही. पण दशरथ तिवरे साहेब हे कसे लोकनेते होते ते 1 वर्ष झाल्यानंतरही आजची उपस्थिती बघितल्यानंतर हे आपल्यात लक्षात येते. निश्चितपणाने त्यांचा माझा परिचय, संबंध नाही मिळत, मी परिचय 1992 सालापासून आला, जेव्हा मी पहिल्यांदा पंचायत समितीला निवडून आलो. आणि खऱ्या अर्थाने संबंध आला तो 2002 सालापासून. तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत मोठ्या भावासारखी सतत माझी पाठराखण ते करत राहिले. त्यांच्या अनेक आठवणी आहेत, ज्या आठवणी सततच आपल्याला प्रेरणादायी राहणाऱ्या अशा आठवणी आहेत. बँकेमध्ये आम्ही सोबत काम केलं, जिल्हा परिषदेला सोबत काम केलं, पक्षात सोबत काम केलं.
बँकेमध्ये सोबत काम करत असताना महाराष्ट्राला दिशादर्शक असा त्यांनी निर्णय केला आणि 31 मार्चच्या आधी जो शेतकरी घेतलेलं कर्ज फेडेल त्याच्या कर्जाची माफी करण्याचा निर्णय पहिल्यांदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला आणि त्याचे जनक खऱ्या अर्थाने दशरथजी तिवरे होते. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक जिल्हा बँकांनी अशा प्रकारचा निर्णय तिवरे साहेबांच्या प्रेरणेमुळे घेतला. जिल्हा परिषदेला कृषी सभापती असताना मला नेहमी सांगायचे की मला पवार साहेबांनी आणि बरोरा साहेबांनी ज्या गाडीत बसवलं त्या गाडीचा उपयोग दोन्ही आमदार कसे निवडून येतील याच्यासाठी केला. त्यांचं समीकरण त्यांनी आयुष्याला खऱ्या अर्थाने वळण दिलेलं होतं. आपल्याला सत्ता मिळालीनंतर सत्ता ही संघटनेसाठी आहे, सत्ता ही समाजासाठी आहे. स्वतःसाठी कधीच सत्तेचा उपयोग न करता समाजासाठी सत्ता राबवण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलं. आणि म्हणून कुठल्याही पदावर नसतानाही त्यांच्या भोवताली कार्यकर्त्यांचं जे वलय होतं हे आपल्याला बघायला मिळत होतं. अशी फार थोडी माणसं असतात, सत्तेवर असले की त्यांच्या भोवताली माणसं असतात, पण सत्तेवरून उतरल्यानंतर माणसं सोबत राहत नाही. पण दशरथ तिवरे साहेब त्याला अपवाद होते. आणि म्हणून कायमच पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे माणसांचा राबता होता. मी भाग्यवान आहे, माझ्यासोबत ते जिल्हा परिषदेला मी अध्यक्ष असताना उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. शिक्षकांच्या बाबतीत असतील, अर्थ खात्याच्या बाबतीत असेल, नेहमीच माझ्याशी चर्चा करून समाजोपयोगी शिक्षक कसा घडेल याच्यासाठी ते योगदान देत राहिले. निश्चितपणाने अनेक माणसं अशी असतात ज्यांना पद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते लोकांना माहीत होतात, पण तिवरे साहेबांसारखी अशी थोडी माणसं असतात त्यांना पद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या पदाची शोभा वाढते आणि त्या पदाची ओळख जनतेला होते. एक माझं कदाचित चुकत असेल, मला माहीत नाही, पण एक अलिखित असं समीकरण शहापूर तालुक्यात झालं होतं. विधानसभेच्या निवडणुकीला तिवरे साहेब ज्याच्यासोबत असतील तो आमदार, असं एक समीकरण साधारण माझ्या बघण्यात आलं. म्हणजे पांडुरंग जेव्हा पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा भांडेसाहेब आणि तिवरे साहेब हे पांडुरंगच्या सोबत राहिले पाहिजेत याच्यासाठी मी खूप प्रयत्न केला. त्यांना सतत मी आठवण द्यायचो, बरोबर साहेब गेले, आपण केस काढलेले आहेत, पांडुरंगचे तुम्ही मोठे भाऊ आहात, पांडुरंगला आमदार करण्यासाठी तुम्ही योगदान दिलं पाहिजे. आणि दोघांनीही योगदान दिलं. त्यानंतर ते बोलायचे की कोणी तिकडे गेला की तो आमदार होत नाही. आता पांडुरंग सोडून गेला, दरोडा आले, दरोडा आमदार झाले, ते त्यांच्यासोबत राहिले. कदाचित आज मी इथं माजी खासदार म्हणून उभा आहे, ते भारतीय जनता पक्षात आले, परंतु माझ्या निवडणुकीपर्यंत परमेश्वराने त्यांना आपल्यासोबत ठेवलं नाही. कदाचित ते सोबत असते तर चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. अशा प्रकारे ज्याच्यासोबत ते असायचे त्याचा विजय पक्का, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आज प्रथम पुण्यस्मरण जरी असलं तरी खऱ्या अर्थाने दशरथ तिवरे साहेबांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांनी जे 35-40 वर्षे जे कार्य केलेलं आहे हे कार्य आपण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर जर आपण चालत राहिलो आणि त्या कार्याला पुढे नेत राहिलो तर ती खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल असा मला विश्वास आहे. मी शोकसभेच्या वेळेला सांगितलं होतं की तिवरे साहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आपल्याला द्यायची असेल तर त्यांचे सुपुत्र जे आहेत त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनिशी शक्तीनिशी त्यांनी जे समाजासाठी केलेलं आहे ते समाजासाठी केलेलं कार्य पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहावं अशा प्रकारचं मी आवाहन केलं होतं. परत एकदा ते आवाहन करतो. त्यांची स्मरणिका आज तिचं प्रकाशन आज या ठिकाणी झालेलं आहे. स्मरणिका सगळ्यांच्याच निघत नाही. ज्यांनी काहीतरी समाजासाठी काम केलेलं असतं, समाजाचं काहीतरी देणं असते, ते देणं सतत चालू राहिलं पाहिजे आणि त्यांच्या विचाराची प्रेरणा ही येणाऱ्या पिढीला मिळाली पाहिजे याच्यासाठी स्मरणिका काढलेली आहे. या स्मरणिकेच्या माध्यमातून तिवरे साहेबांचे विचार वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून जे व्यक्त झालेले आहेत
त्या विचारातून प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं अशा प्रकारची आपल्याला आग्रहाची विनंती करतो. मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. कधी न व्हावा वियोग आपला, अशीच नाती सदा जडावी, बकुळ फुलांची अक्षयगंधा. तिवरे साहेब, आपली भेट सदैव स्मरणात राही. याच भावना सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांनी या निमित्तानं व्यक्त केल्या. यानंतर सर्व कीर्तनकार महाराजांचा यथोचित सन्मान तिवरे परिवाराच्या वतीनं करण्यासाठी या कार्यक्रमाचं सूत्र सुपूर्द करतो मी हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज सातपुते यांच्याकडे. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण बसून घ्यावं. एक 5 मिनिटामध्ये सन्मान होईपर्यंत आपण कृपया थांबावं. त्यानंतर अन्नदान भोजनदान आहे, याची कृपया सर्व नोंद घ्यावी. हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज सातपुते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परंतु मी असेल जगत जीवनी निरंतर. खरं तर आज साहेब आपल्यामध्ये नाहीत, शरीरानं नाहीत, पण ते विचाराने मात्र निरंतर जिवंत आहेत. तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्तिरूपाने माणूस जिवंत राहत असतो. आज साहेब आपल्यामध्ये जिवंत आहेत. स्मरणिकेच्या माध्यमातून साहेबांचं स्मरण व्हावं आणि तुम्हा आम्हाला कार्यकर्तृत्वाचं स्फुरण चढावं, यासाठी ही पुस्तिका आपल्यासमोर ठेवलेली आहे. साहेबांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी नुकतंच पाटील साहेबांनी उल्लेख केला, सुतोवाच केलं की साहेबांचं कार्य जर पुढे चालवायचं असेल तर त्यांच्या मुलांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि ही समाजसेवा पुढे चालावी यासाठी सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय दशरथजी नारायण तिवरे साहेब सामाजिक प्रतिष्ठान आज काम करत आहेत. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री राजेशदादा तिवरे साहेब, संजयदादा तिवरे, नितीनदादा तिवरे यांना विनंती करतो की आपण कृपया पुढे यायचं आहे. साहेबांचं आध्यात्मिक क्षेत्रात तर उल्लेखनीय असं कार्य. मग ज्या वेळेस गावागावामध्ये सप्ताह असतील, दिंडी असेल, एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल, मंदिराचं काही काम असेल, वारकऱ्याचं काही अडलं असेल, त्या वेळेस साहेब पुढे यायचे आणि प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं पुढाकार घ्यायचा. वारकऱ्याची कणव असणारा हा खऱ्या अर्थानं वारकरी. आपल्या कार्याला प्रभावीपणे कार्य पुढे चालवणारा हे कर्मयोगी आपल्यातून निघून गेलेत आणि म्हणून समाजाचं प्रबोधन करणारे, संतांचे विचार पुढे नेणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकारांचा सत्कार व्हावा, सन्मान व्हावा, यासाठी तिवरे परिवारानं आज प्रथम स्मरण उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तनकार उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आमंत्रित करतोय हरिभक्तीपरायण डॉक्टर कैलास महाराज निचिते, संस्थापक वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणी तथा मार्गदर्शक छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठीपाडा, महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे निर्माते आणि त्याचबरोबर अनेक कीर्तनकार प्रवचनकार आणि व्याख्याते घडवणारे, वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करणारे हरिभक्तीपरायण डॉक्टर कैलासजी महाराज निचिते यांचा सन्मान होत आहे. त्याचबरोबर भागवताचार्य हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज हरड यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे. त्याचबरोबर ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज डोंगरे यांना विनंती की आपण ही सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज डोंगरे, ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज घरत, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, त्याचबरोबर आपलं प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करणारं गोड अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व अर्थात अशोकजी महाराज घरत, आपलाही सन्मान होत आहे. त्याचबरोबर ज्यांचं सुमधुर असा आपण आवाज ऐकला आणि जो आवाज ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक असतो असे हरिभक्तीपरायण दशरथजी महाराज केणे यांनाही विनंती करतो की आपण पुढे यायचे. कीर्तनकार प्रवचनकार तथा गायक दशरथजी महाराज केणे. हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज दिनकर कीर्तनकार उपस्थित आहेत मंचावर, आपलाही सन्मान होत आहे. हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज दिनकर, ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्तीपरायण यशवंतजी महाराज काठोले, आपणही कृपया पुढे यायचं आहे. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण कोंडूरामजी महाराज जाधव यांनाही विनंती आपण पुढे यायचं आहे. कोंडूरामजी महाराज जाधव, आपणही पुढे या. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण बाळासो महाराज होजगे, आपणही पुढे यायचं आहे. हरिभक्तीपरायण बाळासो महाराज होजगे. हरिभक्तीपरायण भालचंद्र वागचौरे सर, आपणही पुढे या. मी ज्या कीर्तनकार प्रवचनकारांचा नामोल्लेख घेतोय या महनीय व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण कृपया पुढे यायचं आहे.
तिवरे परिवाराच्या वतीनं यथोचित आपला सन्मान होत आहे. कारण आपण ज्या वेळेस तिवरे साहेबांचे कुठलाही कार्यक्रम असू द्या, सुखदुःखाच्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत होतात. तिवरे परिवाराच्या दुःखामध्ये सुखामध्ये आपण सहभागी होत होतात. आपण हरिनामाचा सातत्यानं गजर करत होतात. आज साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, ती स्मृती, ती आठवण राहावी यासाठी हे सन्मान चिन्ह आपल्याला देण्यात येत आहे. आपण याचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर आज या कीर्तनासाठी उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ ज्यांची लाभली त्या हरिभक्तीपरायण मयूरजी महाराज भास्कर यांना विनंती आपण पुढे यायचे. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आमचे मुरबाडचे भूषण विकास दादा लाटे यांनाही विनंती करतो की आपण पुढे यायचे. मृदुंगाची आपली साथ लाभलेली आहे. मयूरजी महाराज भास्कर त्याचबरोबर विकासजी महाराज लाटे आपलाही सन्मान होत आहे. त्याचबरोबर गायनाची साथ ज्यांची लाभली ती हरिभक्तीपरायण कविराज महाराज विषे